नमस्कार, मी प्रमोद काळे, आदिवासी शक्ती संघटनेचा संस्थापक. आपण आदिवासी विकास विभागामध्ये जो काही भ्रष्टाचार चालू आहे तर त्या भ्रष्टाचाराबद्दल बोलण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत. शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ यामध्ये बदमाश कंपनी नावाचा सिनेमा आहे, 2010 साली आला होता. तर त्या सिनेमा स्टाईल भ्रष्टाचार झालेला आहे. तत्पूर्वी 2009ला जो 3 इडियट पिक्चर आला होता, तर त्या 3 इडियट पिक्चरमधला एक सीन तुम्हाला या ठिकाणी सांगतो. त्याच्यामध्ये काय होतं की आमिर खान ज्यावेळेस तिथे कॅम्पसमध्ये एंट्री करतो, सिनियर त्याला रॅगिंगसाठी बाहेर बोलवत असतात. तो कडी आतून लावतो, एक वायर असते, त्या वायरीला वायर चमच्याला जोडतात आणि जी पट्टी असते त्या पट्टीला जोडून दरवाजा खोलून वायर खाली टाकतो. जो रॅगिंग करणारा व्यक्ती असतो, विद्यार्थी असतो, तो त्या ठिकाणी त्याच्यावरती लघवी करतो दरवाज्यावरती आणि त्याला करंट लागतो. त्यावेळेस आर माधवन जो आहे तो एक डायलॉग मारतो. तो डायलॉग फार महत्वाचा आहे. तो डायलॉग असा असतो की सॉल्ट वॉटर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, इट्स स्टँडर्ड फिजिक्स, हमने पढ़ा था साले ने अप्लाय कर दिए. त्याच पद्धतीने 2010 साली जो बदमाश कंपनीचा सिनेमा आला, त्या सिनेमामध्ये जी काही स्टाईल दाखवलेली आहे तर त्या स्टाईलने या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. सिनेमामध्ये असं दाखवलेलं आहे की रिबॉक कंपनीचे जे शूज असतात ते शूज इम्पोर्ट केले जातात. एक मद्रासला कन्साइनमेंट पाठवली जाते डाव्या पायातल्या शूजची आणि उजव्या पायाची जाते ते कलकत्त्याला. दोन्ही ठिकाणी जाऊन त्याच्यावरची जी इम्पोर्ट ड्युटी तर ती वाचवली जाते आणि अशा पद्धतीने हा भ्रष्टाचार होतो. त्याच्यातून प्रॉफिट कमवलं जातं. कारण की जर समजा एका पायाचा शूज असेल तर त्याचा कुणीच उपयोग करू शकत नाही. डाव्या पायाचा जर सिंगल असेल, त्याची जोड असेल दोन्ही डाव्या पायाचे, तर त्याचा कोणी वापर करू शकत नाही. दोन्ही उजव्या पायाचे असतील तर त्याचाही कोणी वापर करू शकत नाही. त्याच पद्धतीने आदिवासी विकास महामंडळामध्ये जे काही एफपीओ ची प्रकरणं देण्यात आली आहेत, 160 प्रकरणं आहेत, तर त्यापैकी बहुतांश प्रकरण हे अशा पद्धतीने देण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ, जर समजा तुम्हाला एखादं प्रकरण तुम्ही सबमिट केलेलं आहे, त्या ठिकाणी बरीच प्रपोजल्स येत असतात, पण त्यातली जी प्रपोजल या बदमाश कंपनीच्या स्टाईलमध्ये भेटतात तर तीच प्रकरणं या ठिकाणी मंजूर केली जातात. उदाहरणार्थ, तुम्हाला पैसा जो आहे, बदमाश कंपनी सिनेमामध्ये दाखवल्याप्रमाणे बदमाश कंपनीमध्ये काय करतात, रिबॉक कंपनीचे शूज आयात केले जातात. परंतु आयात करताना काय केलं जातं, कलकत्त्यासाठी डाव्या पायाचे शूज आणि मद्राससाठी उजव्या पायाचे शूज, जेणेकरून त्या शूजचा काही फायदा होणार नाही. त्या शूजचा फायदा न झाल्यामुळे काय होतं, ते कन्साइनमेंट माघारी पाठवतात आणि माघारी पाठवल्यामुळं तर त्याची जी इम्पोर्ट ड्युटी आहे, इम्पोर्ट ड्युटी कॅन्सल होऊन जाते. त्यांना ती इम्पोर्ट ड्युटी भरावी लागत नाही आणि ते त्यांचा प्रॉफिट होतं. सेम पद्धतीने लीना बनसोड यांनी ही ट्रिक वापरलेली आणि जसं की 3 इडियट मध्ये सांगितलं होतं की आपण अनेक गोष्टी वाचत असतो, पाहत असतो, बघत असतो, परंतु त्याचा दैनंदिन जीवनात वापर करत नाहीत. लीना बनसोड यांनी एक्झॅक्टली हा बदमाश कंपनी सिनेमा आहे तर त्या पद्धतीने एफपीओ घोटाळ्यामध्ये भ्रष्टाचार केला आहे. कशासाठी सांगतो तुम्हाला. आदिवासींसाठी त्यांना रोजगार निर्मितीसाठी शासनाने NSTFDC केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा मिळून एक एफपीओ नावाची योजना आणली होती. त्या एफपीओच्या योजनेमधून लोकांना रोजगार मिळावा आदिवासींना, हा सरकारचा चांगला उद्देश होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की सरकार किती चांगलं असलं पण ते राबवणारे जे लोक चांगले नसले तर त्या योजना कुचकामी ठरतात, ते सरकार कुचकामी ठरतं, ते संविधान कुचकामी ठरतं, असं बाबासाहेबांनी त्यांच्या शेवटच्या संविधान सभेमध्ये सांगितलं होतं. त्याचा आशय असा होता. आणि सेम लीना बनसोड मॅडमने या गोष्टीचा फायदा घेऊन काय केलेला आहे की जर समजा तुम्हाला एफपीओची योजना द्यायची तर तुम्ही त्यांच्या काही कॅटेगरीज निर्माण केलेल्या आहेत. उदाहरणार्थ, तुम्हाला समजा शेततळ्याची योजना आहे, शेततळ्यामध्ये तुम्हाला मासेमारी करायची आहे, पण मासेमारी करताना ते असा त्या ठिकाणी एरिया निवडतात ज्या ठिकाणी त्याला पाणीच भेटणार नाही, त्या तळ्यामध्ये पाणीच नसेल. मग होणार काय आहे, तुम्हाला 1 कोटी रुपये तुमची योजना मंजूर झाली, 80 लाख रुपये तुमच्या खात्यावरती आले, परंतु तुम्ही त्यांना सांगू शकता की आम्हाला अजूनपर्यंत पाणीच भेटलं नाही, त्यामुळं आम्ही ही योजना राबवू शकली नाही. त्यामुळे याच्यातलं जे काही 40%, 50% कर्ज आहे ते कर्ज तुम्हाला भरायची आवश्यकता पडणार नाही. म्हणजे जी योजना 50% कर्ज, 40% अनुदान आणि 10% लाभार्थीचा अशी आहे, ती 100% कर्ज या कॅटेगरीमध्ये येऊन जाते. दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला, जे लाईट ऑपरेटेड व्यवसाय आहेत, जसं की राईस मिल आहे, बाकीचे व्यवसाय आहेत, तर त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की एकतर ती गोष्ट जी आहे तर त्या ठिकाणी लाईट नसली पाहिजे. लाईट न असल्यामुळे काय होणार आहे, त्यांना 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष ती योजना चालवताच येणार नाही. ती चालवता येणार नाही म्हणजे काय, 80 लाख रुपये जसेच्या तसे त्यांना अनुदान म्हणून वापरण्यात येते. बरोबर. आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आणखी काही उदाहरणं बघू त्याच्यातली. काही गावं अशा आहेत की त्यांना योजना दिल्यात, त्या लाभार्थ्यांशी आमचं बोलणं झालं. लाभार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे रॉ मटेरियल उपलब्ध नाही. आता रॉ मटेरियल उपलब्ध नसेल तर तुम्हाला व्यवसाय करता येणार आहे का? अर्थातच करता येणार नाही.
आणि व्यवसाय न केल्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला जे समजा कर्ज दिलेलं आहे ते कर्ज तुम्हाला माघारी फेडण्याची गरज पडणार आहे का, तर पडणार नाही. त्याच्यामुळे ही जी समजा 50% कर्जाची योजना होती ती 100% अनुदानामध्ये रूपांतरित होते. आणि अशा पद्धतीने हा एकंदरीत गोलमाल जो आहे हा चालू आहे. आणि हे करण्यासाठी त्यांना जी टीम लागते, बदमाश कंपनी जी आहे, तर ती टीम त्यामध्ये काही हरामखोर अधिकारी आहेत, जसं की राहुल पाटील नावाचा एक हरामखोर अधिकारी आहे. तर यांचं काय काम असतं, त्यांनी एक असे प्रोजेक्ट आयडेंटिफाय करायचे. जुन्नरला ते प्रादेशिक व्यवस्थापक होते आणि ते अशा जे काही बोगस कंपन्या आहेत ते आयडेंटिफाय करायचे आणि त्यांची शिफारस मॅडमकडे करायची, मॅडम हे बोगस प्रकरण आहे का, हे तुम्ही चालवा. आणि एखादा हुकूम चुकून त्या ठिकाणी काम करणारी संस्था असेल तर त्या काम करणाऱ्या संस्थेतल्या बाकी इतर लाभार्थ्यांनी जर अर्ज केला तर तुम्ही त्या एफपीओचे लाभार्थी आहात, तुम्हाला कुठल्याही प्रकारची शासनाची योजना मिळणार नाही. असं करून ज्या काम करणाऱ्या योजना आहेत, ज्या कंपन्या आहेत, त्यांना बंद पडण्याचं काम या ठिकाणी केलं. अरे भाडखाऊ, तुझं समजा त्या एफपीओला, त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीला तुमच्या सरकारने म्हणा, तुमच्या मॅडमने म्हणा, 1 रुपयाचा लाभ सुद्धा दिला नाही आणि तुम्ही त्यांना सांगता की बाबा तुम्ही त्याचे सभासद आहात म्हणून तुम्ही अर्ज करू शकत नाही, तुम्ही पात्र नाही. हे असं दुटप्पी भूमिका का घेता? आणि तुम्ही जे दिलेलं आहे तर ते योजना नेमकं कुठे येतात याचा शोध या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला की आपण गावामध्ये गेला तर साध्या ग्रामसेवकांना विचारलं तुम्ही की आपले इथे संडास बाथरूम किती आहेत, तर ते लगेच सांगतील एवढे एवढे शौचालयाचे आपण प्रकरण दिले, संडास बाथरूमचे प्रकरण दिले, त्यांची यादी आपल्याला लगेच भेटेल. त्यानंतर तुम्हाला विचारलं की त्यांचं कोणतं लोकेशन आहे, आपलं लोकेशन पाहिजे ना, आपल्याला ते बघायला जायचं, ते लगेच सांगू शकतात की बाबा तुम्हाला असा असा विषय आहे तर तुम्हाला ते आम्ही त्याचं लोकेशन देऊ शकतो. किंवा सांगता बी येतील बाबा प्रमुखांना दिलंय, अमक्याला दिलंय, तमक्याला दिलंय, असं सांगू शकतात. परंतु हे जे 160 प्रकरण आहेत ते 160 प्रकरणाची कुठेही वाच्यता केली जात नाही, कुठेही लाभार्थ्यांची नावं आहेत ते डिस्क्लोज केली जात नाही. का? लाभार्थ्यांची नावं ही कसं काय गोपनीय गोष्ट असू शकते? समजा त्यांच्या बँकेचे डिटेल मागितलं तर ही कदाचित गोपनीयतेची गोष्ट असेल. पण लाभार्थ्यांची नावं आहेत ही लाभार्थ्यांची नावं सुद्धा सांगायची नाहीत. लाभार्थ्यांचा जो काय हे आहे प्रोजेक्ट आहे तर तो प्रोजेक्ट सुद्धा सांगायचा नाही. आणि मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करायचा, अत्यंत मोठ्या प्रमाणात, म्हणजे 5%, 10%, 15%, 20%, 25% पर्यंत अनुदान घेऊन समजा जे करप्शनची अमाऊंट आहे ते अमाऊंट प्रशांत ब्राह्मणकर नावाचा एक अधिकारी आहे, तो कन्सल्टंट आहे, कामाला ठेवलाय, 11 महिन्याचा करार आहे. तो करार कधी संपत नाही, 11 महिने झाले की परत 11 परत 11 परत 11, हे जोपर्यंत मॅडम आहेत तोपर्यंत या सगळ्या गोष्टी चालणार आहेत, हे आम्हाला पण माहिती आहे. मॅडमची बदली होऊन आज 1.5 वर्ष झालेत, परंतु अजूनपर्यंत त्यांनी चार्ज सोडलेला नाही. का सोडलेला नाही? तर हा सगळा भ्रष्टाचार बाहेर येईल, हे सगळे लाभार्थ्यांचे नाव बाहेर येतील. 50,000 लाभार्थी, किती? 50,000. अजून 50,000 लाभार्थ्यांना सुद्धा माहित नाही की आपल्याला लाभ भेटलेला आहे. जुन्या काळामध्ये एक म्हण होते की गुप्तदान श्रेष्ठ दान. दान अशा पद्धतीने करावं की लोकांना सुद्धा कळलं नाही पाहिजे की हे दान कोणी केलेलं आहे. तसं यांनी गुप्तदान श्रेष्ठ दान नावाची एक संकल्पना लीना बनसोड मॅडमने आणलेली आहे. आयुक्त आहेत आदिवासी विकास विभागाच्या, तर त्यांचं असं म्हणणं आहे की लाभार्थ्यांना अशा पद्धतीने लाभ द्या की त्यांना लाभ झालेलाच कळला नाही पाहिजे, कारण की त्यांच्यापर्यंत तो कधी पोहोचत नाही, त्यांना कधी तो माहीत होत नाही. अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं उद्याच्या काळामध्ये हा पहिला एपिसोड आहे. आपण या माध्यमातून आता बघितलं की आदिवासी विकास विभागामध्ये कसं न चालणारे 160 जे प्रोजेक्ट आहेत त्यापैकी किती चालू येतात? 5, 10, 15 अजिबात नाही. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघा, कोणी पण तुमच्या भागामध्ये असेल, आम्ही 51,000चं बक्षीस ठेवलेलं आहे. हे 160 प्रोजेक्ट जर चालू असले तर कोणी पण यावं आणि 51,000चं बक्षीस त्यांना त्या ठिकाणी भेटून जाईल. तुम्ही एक तर प्रोजेक्ट चालू आहे तर ते आम्हाला दाखवून द्या, अजिबात प्रोजेक्ट चालू नका. त्या ठिकाणी तुम्हाला ते लाभार्थ्यांची यादी भेटते का? आदिवासी विकास आयुक्तांकडनं तुम्ही काही करा, 160 जे कंपन्या येतात त्या कंपन्यांची यादी, त्यांच्या संचालकांची यादी, त्यांच्या सभासदांची यादी. आता ही काय गोपनीयतेची गोष्ट नाही. उद्या तुम्हाला उडवडीचे उत्तर देतील, आम्हाला देतात, बाकीच्यांना पण देतील. हे काय गोपनीयतेची गोष्ट नाही. लाभार्थ्यांचं नाव ही गोपनीयतेची गोष्ट असू शकत नाही. लाभार्थी संचालक मंडळाचं नाव, आता आमचं संचालक मंडळ आहे, आम्ही यादी लावलेली आहे. बाकीचे संचालक मंडळ असतात, सोसायटीचे असतात, सहकारी संस्थांचे असतात, यादी लावतात. पण यांच्या इथं सगळ्या गोपनीयतेच्या गोष्टी ठेवल्या जातात. त्या गोपनीयतेच्या गोष्टी काय असतात? का तर याच्यातले कोण कोण संचालक आहेत, कोण कोण प्रमुख आहेत, कोणाचं किती शेअर होल्डिंग आहे हे समजलं नाही पाहिजे. आणि या सगळ्यांनी मिळून हजारो कोटींचा या ठिकाणी घोटाळा केलेला आहे. आणि हा घोटाळा भविष्य काळामध्ये उघडकीस येणार आहे. त्यासाठी जे महामंडळाचं पद आहे त्यांचं व्यवस्थापकीय संचालक हे सोडत नाहीत. उदाहरणार्थ म्हणजे आपण बघितलं असेल की आदिवासी विकास आयुक्तांकडे जो काही निधी आहे 21,000 कोटींचं त्यांचं बजेट आहे. हे असताना सुद्धा त्यांना महामंडळ सोडत नाही. का? हा सगळा भ्रष्टाचार बाहेर येईल. आणि आता त्यांच्या ज्या बदमाश कंपनी मधले ज्या ज्या कंपन्या आहेत, 160 ज्या कंपन्या आहेत, तर ते बिचारे जे लाभार्थी आहेत तर सगळ्या लाभार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे समजा आता एका योजनेचा लाभ दिला तुम्ही, एफपी योजना दिला, त्याच्यानंतर बाकीला एखाद्याला पशुसंवर्धन विभागाकडनं देणार, दुसरा आहे त्याला शेती विकास महामंडळ आहे त्यांच्याकडनं देणार, तिसरा आहे त्यांना आपलं
ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडनं देणार, काही लोकांना पाटबंधारेकडनं देणार, काही लोकांकडनं आदिवासी विकास विभागाच्या वेगवेगळ्या योजना येतात यांच्याकडनं देणार. म्हणजे एक माणूस, एक एंटिटी, एक संस्था असतील तर त्याला हजार लोकांकडनं, हजार ज्या काही आपल्या व्यवस्था आहेत तिथून लाभ देणं आणि त्याच्यातून कमिशन गोळा करणं आणि या कमिशनच्या बळावरती क्रीम लेवलचे पद उपभोगणं, हेच लीना बनसोड मॅडमचं आजपर्यंत चालत आलेलं आहे. आपण बघितलं तुकाराम मुंडे साहेबांसारखा माणूस 3 महिने सुद्धा आदिवासी विकास विभागात राहू दिला नाही आणि ते लीना बनसोड यांची 1.5 वर्षापासून बदली झालेली असून सुद्धा त्या पद सोडायला तयार नाहीत किंवा त्यांना कोणी पद सोडा असं सुद्धा म्हणत नाही. ही जी काही तफावत आहे, एक प्रामाणिक अधिकारी त्याला 3 महिने राहून देऊ शकत नाही तुम्ही, आणि इथं जे काही भ्रष्टाचारी अधिकारी आहेत लीना बनसोड सारखे यांना वर्षानुवर्ष इथंच आहेत. नाशिक शहरातून त्यांची बदलीच होत नाही आणि म्हणजे त्यांची जी काही कारकीर्द आहे सर्व्हिस मधली तर 90% नाशिकमध्ये आहे. म्हणजे काय आपण कोणत्या देशात राहतो? एक अधिकारी एका शहरातून बदलूनच जात नाही. पूर्ण मोनोपॉली, पूर्ण तिथं इकोसिस्टम आहे ते त्यांनी ग्रॅब करून ठेवलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून अमाप अकूट संपत्ती, पैसा त्यांनी कमवलेला आहे. त्यांच्या कमवण्याबद्दल आम्हाला काही मत नाही, अजिबात काही मत नाही. वाहती गंगा आहे, गंगेतून लोक हात धुवून घेतात, अधिकारी लोन घेतात, नेते घेतात, पदाधिकारी घेतात, लाभार्थी घेतात, त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही. पण तुम्ही गंगाच जर गायब करायला निघले तर ही मात्र चुकीची गोष्ट आहे. आदिवासी विकास विभाग आहे, तर आदिवासी विकास विभाग आज खऱ्या अर्थानं धोक्यामध्ये आहे. अशा पद्धतीने जर योजना गायब होणार असतील, अशा पद्धतीने जर सरकारचा निधी गायब होणार असेल आणि जे लोक काम करतात त्यांना मात्र अडचणीत आणण्याचं काम जर करत असतील तर उद्याच्या काळामध्ये आदिवासी विकास विभाग, आदिवासी विकास विभागातले सुशिक्षित लोक, त्याच्यातले उद्योजक ही खऱ्या अर्थानं संपवण्याची भूमिका जर मॅडम घेत असतील तर ती 100% चुकीची आहे. तर त्याला आमचा विरोध आहे. उद्याच्या काळामध्ये, उद्याच्या पुढचा जो एपिसोड येणार आहे त्या एपिसोडमध्ये आदिवासी विकास विभागाचा निधी लीना बनसोड मॅडम आणि प्रशांत ब्राह्मणकर त्यांचे पाहुणे असणारे देशपांडे नावाच्या व्यक्तीला दिलेले आहेत आणि असे अनेक लोक आहेत की त्यांना दिलेले आहेत. ते का दिलेत, कसे दिलेत, त्याचे काय काय फायदे त्यांना भेटलेत, कसे कसे बेनिफिट त्यांना भेटलेत आणि त्याचाच रिप्लिकेशन आपण म्हणतो, स्केलेबल. आपल्याला एखादी समजा गोष्ट सक्सेस झाली तर ती स्केल करायची, त्याचं डुप्लिकेशन करायचं. तर ते करण्यासाठी लीना बनसोड मॅडम यांनी सूतगिरण्यांचा जो 20%चा GR आलेला आहे संचालक मंडळातला, तो का आणला? 20% म्हणजे काय? तर सह्यांचे अधिकार बिगर आदिवासींकडे गेले पाहिजे, हा त्याच्यातला एकमेव हेतू. आणि त्याच्यातून परत एकदा करोडोंचा भ्रष्टाचार लीना बनसोड मॅडमने केलेला आहे. तर तो पाहण्यासाठी आपण पुढचा एपिसोड नक्की पहा. धन्यवाद.